की ज्वारीच्या कडबाकुटीची पौष्टिकता किती आहे. महाराष्ट्रात जवळपास सगळीकडे सगळ्यात जास्त घेतलं जाणारं पीक म्हणजे ज्वारी आहे. त्यामुळं कोकणाचा भाग वगैरे सगळीकडे ज्वारीची कडबाकुटी असते किंवा ज्वारीचा कडबा असतो. जास्तीत जास्त शुष्क पदार्थांची जी कमतरता आहे आपल्या गोठ्यावरची ती ह्या चाऱ्यामार्फत भरून काढली जाते. तर ह्या चाऱ्यामध्ये बघायला गेलं तर साधारण 5% 4 ते 5% पर्यंत प्रोटीन आहेत. पाण्याचं प्रमाण जर बघायला घेतलं वाढल्यानंतर लॅब टेस्ट केला तर साधारण 10 ते 15% पर्यंत मॉइश्चर कंटेंट येतो. त्यानंतर त्याची सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्याची जी पचन क्षमता आहे खाल्ल्यानंतरची साधारण 65 ते 70% पर्यंत आहे. त्यामुळं आपल्याला हे घातल्यानंतर दुधामध्ये फॅट, एसएनएफ आणि दूध सुद्धा वाढलेलं दिसून येणार. आणि पुढची गोष्ट म्हणजे फायबर कंटेंट किती आहे. फायबर सुद्धा ह्याच्यामध्ये साधारण 25% पर्यंत आहे. आणि आपण याचा प्रयोग पण केला होता. आपण जनावरांना फक्तच ड्राय मॅटर म्हणजे शुष्क पदार्थांच्यावर अर्थात कडबाकुटीवर ठेवलं होतं. हिरवी वगैरे अजिबात घातलेली नव्हती. तर साधारण म्हशींच्या मध्ये मोठ्या म्हशींच्या मध्ये तुम्हाला दिवसाला साधारण 8 किलो दूध देणाऱ्या जनावरांच्या मध्ये, कारण त्यांना त्यावेळी आपण आपले पशुखाद्य वगैरे चालू असते त्या टायमाला 8 किलो पर डे म्हणजे 24 तासात मी सांगलोय 8 किलो. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी ती गाभण असते त्यावेळी आपण त्याला कन्सन्ट्रेट म्हणजे पशुखाद्य कमी देतो, तर त्यामुळे ते 10 किलो पर्यंत ती खाते, त्याच्यावर खात नाही. तर हा एक आपल्याकडे डेटा आहे. तर अशी त्याची पौष्टिकता आहे.